जी तुम्ही चित्त द्याल तरी ब्रह्ममिया होईजेल, काय जाहले अभ्यासीजेल सांगाल ते. आता अर्जुनाचा संवाद सुरू होतोय. भगवंताला अर्जुन असं म्हणतो की तुम्ही जी मला लक्षणं सांगितली ती लक्षणं माझ्या ठिकाणी तर दिसत नाही आहेत. जी काही संतांची लक्षणं सांगितली, द्वंद्वतीत वगैरे सांगितलेलं आहे, म्हणून ते म्हणाले की माझ्या ठिकाणी तर हे नाही आहे. तर मी ती लक्षणं अंगी बाणावीत यासाठी म्हणाले तुम्ही जर मनात घेतलं तर मी ब्रह्मरूपाला ब्रह्मस्थितीला प्राप्त होईन, अन्यथा होणं शक्य नाही. म्हणून मला तुम्ही मी काय अभ्यास केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे ते मला तुम्ही सांगा. अशा प्रकारचा अर्जुनाचा हा प्रश्न आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला बोलणे. यात काय आहे तर यात अर्जुनाची प्रामाणिकता दिसते. म्हणजे साधकाच्या ठिकाणी जी प्रामाणिकता पाहिजे ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे भगवंतानी एवढी मोठी लक्षणं सांगितली, ती लक्षणं पाहिल्यानंतर अर्जुनानं स्वतःकडे नीट निरीक्षण केलं. यात अर्जुनाचं काय दिसतं आपल्याला तर आत्मपरीक्षण करण्याची प्रवृत्ती दिसते. बरं, आत्मपरीक्षण करत असताना प्राय माणसाला आपण बरोबर आहोत असंच वाटतं. आत्मपरीक्षण करत असताना मानवी स्वभाव आहे हा सरळ, की आपण बरोबर आहोत, समोरचं चूक आहे असंच आपल्याला वाटतं. पण इथं अर्जुनाचं हे वैशिष्ट्य आहे की अर्जुनानं त्रयस्थपणे आपली स्वतःची परीक्षा केली आहे. किंवा भगवंत म्हणतात की युक्त असलं पाहिजे, एकांतात असलं पाहिजे, एकांत राहायला पाहिजे वगैरे वगैरे जे काही सांगितलेली लक्षणं आहेत, ब्रह्मस्थितीची जी काही लक्षणं सांगितली ती लक्षणं आपल्या इथं दिसत आहेत का आपल्याच्या ठिकाणी तर दिसत नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रत्यहम प्रत्यवेक्षेत नरश्चरितमात्मनः किन्नुमे पशुभिस्तुल्यम किन्नुमे सत्पुरुषैरिती. असं अर्जुनाचं एक वैशिष्ट्य आहे की महाभारतकारांनी सांगितलं माणसाला की दररोजच्या दररोज साधकानं माणसानं आपलं स्वतःचं चरित्र रोज तपासावं. रात्रीच्याला झोपताना अंथरुणावर बसल्यानंतर दिवसभरात आपण पशुसारखं किती वागलो आणि सत्पुरुषांसारखं किती वागलो. किन्नुमे पशुभिस्तुल्यम किन्नुमे सत्पुरुषैरिती. सत्पुरुषांसारखं किती आहे आणि पुरुषांसारखं किती आहे असं परीक्षण करत राहावं. हे कोणासाठी सांगितलं आहे की आपल्या लोकांसाठी सांगितलं. म्हणजे घरातले लहान मुलं वगैरे चुकले तर मोठी माणसं त्यांना मारून शिक्षा देऊन समजावून सांगून त्यांना याच्यावर आणू शकतात. जी घरातली मोठी माणसं ती चुकली तर कोणी सांगायचं की नाही, हा प्रश्न असतो की नाही. घरातली जी मोठी माणसं असतात मग त्यांना कोणी सांगणं शक्य नाही, म्हणून त्यांच्यासाठी महाभारतकाराचं सांगतात की स्वतःचं निरीक्षण करा. याच्यावरून एक लक्षात येतं की अर्जुन हा स्वतःचं निरीक्षण करत होता. जे काही उत्तम साधकाचं लक्षण आहे. जो स्वतःचं निरीक्षण करतो हा जो काही संवाद ज्ञानोबारायांनी केलेला आहे तो भले म्हणजे तो कल्पित जरी असला तरी त्यात अर्जुनाचे एक चित्र फार चांगलं प्रतिबिंबित केलं त्यांनी की तो उत्तम साधक आहे. उत्तम साधकाचं हेच लक्षण आहे की उत्तम साधक हा प्रामाणिक असतो. अमुक एक जास्त करेन किंवा करणार नाही, केलं नसेल तर सांगणं वगैरे जे काय म्हणतात बड मोठेपणा मिरवणं वगैरे हे साधकाच्या ठिकाणी नसतं. उत्तम साधकाचं जर कोणतं लक्षण असेल तर ते हे आहे की उत्तम साधक स्वतःला दीन समजत असतो किंवा त्यांना समजावं. उत्तम साधक व्हायचं असेल तर काय व्हावं तर त्यांना दीन समजावं स्वतःला. म्हणजे आपण खूप मोठे झालेलो आहोत. म्हणजे प्रत्येक आता अर्जुनाच्या बाबतीत तर असं की इतरांपेक्षा अर्जुनाचं वैशिष्ट्य की साक्षात परमात्मा त्याला सांगायला बसला आहे. इतरांना हे भाग्य नाही आहे की हे जे विवरण आहे किंवा वेदांताचं तत्त्वज्ञान सांगायला इतरांचा कोणतरी मानवी देह, मानवी गुरु किंवा काही ऋषी वगैरे असंच भेटेल. पण अर्जुनाचं आणि लक्ष्मण हे दोन माणसं अशी आहेत की यांचे गुरु साक्षात परमात्मा आहेत. आणि रामदास स्वामी कलियुगामध्ये जर विचार केला तर कलियुगामध्ये रामदास स्वामींचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांचं गुरु साक्षात प्रभू रामचंद्रच आहेत. लक्ष्मणाचे गुरु प्रभू रामचंद्रच होते. अर्जुनाचं साक्षात गुरु कोण आहे तर भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणजे द्रोणाचार्यांनी विद्या शिकवली पण ती लौकिकच शिकवली. अध्यात्मविद्या ज्याला म्हणतात, अध्यात्मविद्या विद्यानाम. जसं प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत असे की प्रभू रामचंद्रांना लौकिक आणि आध्यात्मिक हे दोन्ही विद्या कोणी दिली तर वसिष्ठांनी दिली. रामचंद्रांचे लौकिक आणि आध्यात्मिक असे दोन्ही मिळून गुरु एकच आहेत, ते म्हणजे वसिष्ठ. तसं इथं अर्जुनाच्या बाबतीत नाही. अर्जुनाच्या बाबतीत लौकिक विद्या द्रोणाचार्यांनी दिली आणि आध्यात्मिक विद्या ज्याला म्हणतात अध्यात्माची म्हणजे या निमित्तानं गीता या रूपानं भगवंत स्वतः सांगतात, ब्रह्मविद्या सांगतात. आता जिथं परमात्मा स्वतः सांगतोय त्याचं भाग्य काही कमी असेल का? त्या भाग्याचं काही किंमत असेल की नाही?
काही विशेष भाग्य आहे ते परमात्मा स्वतःहून सांगायला लागला म्हणजे हे मोठं एवढं भाग्य असून सुद्धा अर्जुनाला या बाबतीमध्ये मात्र असं वाटतं की आपण कमी आहोत. हे फार मोठं लक्षण आहे. हे उत्तम साधकाचं किंवा उत्तम शिष्याचं लक्षण आहे. आता प्रायः शिष्यांच्या बाबतीमध्ये असं एक आहे की थोडंसं काही यायला लागलं, काही झालं की आपल्याला खूप यायला लागतं. गुरुपेक्षाही आपल्याला जास्त येतं असं वाटायला लागतं विद्यार्थ्यांना. यदा किंचित न्योहम द्विप इव मदांध समभवम तदा सर्वज्ञोस्मीत्यभवदलिप्तम मम मनः. भर्तृहरीनं नीतिशतकामध्ये या लिहिलंय की माणसाचं काय होतं की सुरुवातीला त्याला थोडं थोडं कळायला लागलं, किंचित किंचित कळायला लागलं की त्याला असं वाटतं की आपण सर्वज्ञच झालो आणि तो त्याच ह्याच्यात असतो. त्याचा ते सर्वज्ञतेचा अहंकार केव्हा दूर होतो, जेव्हा तो जास्त विद्वान लोकांच्या सहवासात जातो. यदा किंचित किंचित बुधजन सकाशादवगतम. मोठमोठ्या विद्वानांच्या सहवासात गेलं, मोठमोठ्या विद्वानांच्या जवळ गेलं, तिथं बसलो आणि त्यांच्यापासून काही समजावून घ्यायला लागलं. मग तदा मूर्खोस भीती ज्वर इव मधोमेह व्यपगतात. तेव्हा लक्षात येतं की अरे आपल्याला कळलेलंच नव्हतं, आपण हे कळले असं समजत होतो. म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये तर हे प्राय होतच असतं. किंवा साधकाच्या बाबतीतही असंच आहे की जसं त्या जाबालीचं उदाहरण आपण मागे पाहिलं होतं की ते जाबालीनं नुसतं वर पाहिलं की ती चिमणी जळून खाक झाली त्याच्या त्या तपश्चर्याच्या प्रभावानं. की ते असं काही थोडंफार चमत्कार वगैरे झाला की आपण सर्वज्ञ आहोत, आपण काही करू शकतो, सर्व शक्तिमान आहोत, असा एक समज होण्याची शक्यता खूप असते. हे लक्षात घ्या. त्या शक्तीने होतं काय की ऐन वेळेस ते कुठेतरी मार खातात. ऐन वेळेस त्यांचं ते कुठं ना कुठं, कारण शेरा सव्वाशेर भेटतो आणि जगतामध्ये तसं होतं. पण जर समजा तशी स्थिती नाही भेटली तर तसा साधक हा वर जाण्याच्या ऐवजी अधोगतीला जातो. मुख्य त्याच्यात धोका कोणता आहे तर काय, ते शेराला सव्वाशेर भेटो वगैरे तो व्यवहार झाला, त्यांना काही फार फरक पडत नाही. याच्यात मुख्य धोका कोणता आहे तर मुख्य धोका आहे की तुमची वर जाणारी प्रगती ही अधोगतीकडे सुरुवात होते. हा मोठा धोका आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये की आपल्याला थोड्या काळामध्ये जर खूप काही कळायला लागलं, असं वाटायला लागलं तर हे सुदैवानं अर्जुनाची प्रामाणिक भूमिका पहा. तो म्हणतो की तुम्ही जे जे काय म्हणताय ती संतांची जी काही लक्षणं आहेत ती काही माझ्या ठिकाणी दिसत नाही मला नाही. तर आता ती मी अंगात बांधली पाहिजे. ज्या अर्थी तुम्ही एवढं उपदेश करताय का लक्षणं त्याच्यासाठीच सांगायची. सज्जनांची लक्षणं सांगायची कशासाठी, ती बाळायची म्हणून. आणि दुष्टांची जी काही लक्षणं शास्त्रामध्ये येतात ती बाणासाठी नाही, त्यागार्थ बोलिले. त्यागाने समजून घेतलं पाहिजे ना. व्यवहारामध्ये तर सगळेच माणसं भेटणार आपल्याला व्यवहार करताना. ब्रह्मज्ञानी जरी असला आणि तो व्यवहारात आल्यानंतर त्याला व्यवहारात सगळेच माणसं भेटणार ना. सज्जनही भेटणार, दुष्टही भेटणार, सगळेच भेटणार. मग त्यांच्याशी कसं व्यवहार करायचा हे कळण्यासाठी म्हणून ती लक्षणं आवश्यक आहेत. तर दोन्ही पद्धतीची लक्षणं इथं सांगितलीत. तर आता ही सज्जनांची जी लक्षणं आहेत ती मी माझ्या अंगी बांधली पाहिजेत असं अर्जुनाला वाटतंय. आणि म्हणून तो परमात्म्याला प्रार्थना करतोय की जर तुम्ही मनावर घेतलं, कारण गुरुनं मनावर घेतलं तर शिष्याला कुठल्याही अवस्थेतून गुरुवर आणू शकतो. आला लक्षात. गुरुनं मनावर जर गेलं शिष्याला कोणत्याही अवस्थेमध्ये तो वर आणू शकतो. म्हणजे एखादा शिष्य खूप खालच्या स्तरावर आहे पण गुरुला असं वाटलं नाही याला आत्ता या क्षणात त्याला ब्रह्मज्ञानी करायचं आहे, करू शकतो. गुरु स्वतःचं सामर्थ्य शक्तिपात त्याचं करतात. गुरुचरित्रातली कथा नाही का ती, त्या शूद्राला ते 7 रेघा ओलांडून त्याला यायला सांगितलं, त्याला 7 रेघा ओलांडून त्याला पूर्ण ब्राह्मणत्व दिलं. हे काही फेर विशेष नाही आहे. 7 जन्म ते काय ते काहीच विशेष नाही माझ्या दृष्टीनं. त्याला तत्काल विद्या दिली हे फार महत्वाचं आहे. विद्या हे असं आहे, विद्येचं एक वैशिष्ट्य असं की परमात्मा जरी भेटलं तरी विद्या भेटत नाही, हे लक्षात ठेवा. एका रात्रीतून माणूस धनवान होऊ शकतो, एका रात्रीतून विद्वान नाही होत माणूस. विद्वान होण्यासाठी त्याला परिश्रमच करावे लागतात. ती विद्या त्याला दिली, हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे एखाद्या म्हणजे हे याला म्हणतात कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य जे म्हणतो आपण, ते अन्यथा कर्तुम सामर्थ्य हे की एका क्षणामध्ये त्याला सगळी विद्या. जसं कालिदासाच्या बाबतीतही आहे की कालिदासाला भगवतीनं त्याला असंच केलं की 7 वेळा मारलं, 7 वेळा उठवलं आणि त्याला विद्या देऊन टाकली. कालिदासाची गोष्ट सांगतात. तर हे अन्यथा कर्तुम सामर्थ्य, ते सामर्थ्य फक्त भगवंताच्या जवळ
गुरुजवळ, गुरु आणि भगवंत एकत्र यांच्याजवळ असू शकतं. अन्यथा असं होणं शक्य नाही. विद्या ही सहजासहजी येत नाही. किती तुम्ही म्हटले विद्यार्थी लभते विद्याम धनार्थी लभते धनम म्हणून ते श्लोक कितीतरी पाठ केले, तर विद्या एका रात्रीत कोणाच्या डोक्यात येत नाही. फार तर फार विद्या प्राप्त होण्याची योग्यता तुमच्यात येते. विद्या काही येत नाही, ती त्याला वाचवावंच लागतं, हे लक्षात ठेवा. कळलं का? त्यामुळं कोणी नाही, कोणी अपवाद नाही, कोणी नाही. विद्या थोडं ते धक्का मारावाच लागतो. गुरुनं शिकवल्याशिवाय विद्या येत नाही. हां, एक आहे फक्त, करपात्रीजी किंवा करपात्रीजींसारखे जे अत्यंत मेधावी लोक असतात, यांना कसं असतं की एक दिशा दाखवावी लागते, पण ती करावं लागतं. दिशा दाखवावी लागते ही एक मुद्दा आहे. आणि दिशा दाखवल्यानंतर त्यांनी अभ्यास केला पाहिजे. खूप लोक असे असतात ना, आता तुम्ही करपात्रीजी जसं उदाहरण दिलं तसं आम्हाला एक म्हणजे बाबूराव स्तंभ एक उदाहरण द्यायचे की त्यांच्या गल्लीमध्ये सिद्धनाथपुरीत एक म्हणजे तुमच्या देशपांडेंच्या घरातले आहेत ना, त्यांचे काका ते अमृतराव वगैरे, त्यांच्या घरात एक जण होते. त्यांचं उदाहरण ते द्यायचे की त्यांना रघुवंशाचे फक्त 11 श्लोक शिकवले होते म्हणे त्यांच्या गुरुने, मग किंवा ते शिकले होते दुसऱ्या सर्गाचे 11 श्लोक. तेवढ्यावर त्यांना एवढी व्युत्पत्ती झाली की उरलेले पंचमहाकाव्य त्यांनी स्वतः लावले, म्हणजे गुरुची गरज नाही पडली. सगळं त्या 11 श्लोकात त्यांना आलं. म्हणजे कसं श्लोक लावावा कळलं, काय करता काय, कर्म काय वगैरे, कसे शब्द बदलायचे वगैरे, सगळं सगळं किती श्लोकात कळलं? 11 श्लोकात. हे महाबुद्धी समजा एक आहे, पण त्यांनी ही जी बुद्धी आहे याच्यापुढे पण महाकाव्याच्या पुढे त्यांनी लावलीच नाही, त्यामुळे दुसरे शास्त्र काही आलं नाही. कळलं का? म्हणजे बुद्धी जरी असली, एखाद्या मागच्या जन्माचं काही सामर्थ्य असलं, काही तीक्ष्णता असली, पण ती जर चालवली नाही तर येत नाही. म्हणून अगच्छन वैन देयोपी पदमेकन गच्छति. गरुड असला, मोठा गरुड आहे, तो एका झटक्यात इथून तिथपर्यंत 1000 किलोमीटर जातो, पण गेला तर आहे ना, नाही गेला तर जगत बसून राहतो. तसं असं होतं ते विद्येच्या बाबतीत ही आहे. हे अन्यथा करतून सामर्थ्य जे आहे ते क्वचित प्रसंगी परमात्मा किंवा गुरु हे प्रकट करत असतात. क्वचित प्रसंगी हा सगळीकडे बहुतेक शक्यतो अपवाद म्हणजे काय, ते तुम्ही जर त्याचं पर्सेंटेज जर काढलं तर अगदी 0 मध्ये येईल. कारण ते सगळीकडे होत नाही. विद्येच्या बाबतीत, हां धनाच्या बाबतीत होतं. धनात माणूस एका रात्रीतून लॉटरी लागते आणि ते होते, कारण ते धनाला एक परिश्रमाची जोड असली तरी निव्वळ परिश्रमाने धन मिळत नाही. धनाला पूर्णपणे भाग्य लागतं. किती परिश्रम केले आणि भाग्यात जर नसेल तर धन आलेलं जातं. पण विद्येला तसं नाही आहे. विद्येच्या बाबतीमध्ये असं की विद्येला परिश्रमच लागतात. परिश्रम जर तुम्ही करत गेलात तर ती विद्या खुलते आणि ती विद्या कळायला लागते. खरं म्हणजे असं आहे. तर त्यामुळं परिश्रमशील राहिलं पाहिजे साधकानं, ती लागेल. तर अर्जुनाच्या बाबतीत हे वैशिष्ट्य आहे की अर्जुनाला भगवंत सांगत असताना सुद्धा भगवंताला अर्जुन असं म्हणतो की तुम्ही जर मनात आणलं, म्हणजे माझी आत्ता काय अवस्था आहे मला माहीत नाही, हा एक प्रामाणिकपणा आहे अर्जुनाचा की मी नेमकं कोणत्या पातळीवर आहे, साधक कोणत्या पातळीवर आहे, साधकाला स्वतःला कुठं कळतं. आपण एखाद्या ह्याच्यात आहोत, काय म्हणतात, साधना करत आहोत, तर साधना करत असताना नेमका कोणत्या पातळीवर आहोत हे आपल्याला फारसं कळत नाही. आपल्याला वाटतं की आपल्याला काही व्हायला लागलं, काही अनुभूती, थोडीफार अनुभूती यायला लागली, तर काही लोकांनी मी पाहिले नाहीत की अनुभूती आल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण फार वरच्या पातळीवर गेलो, पण असं नसतं. ते पुष्कळ वेळा ते जे अनुभूती असतात त्या फार अलीकडल्या असतात, फार साध्या असतात. म्हणजे उदाहरणार्थ मनामध्ये आलं एखाद्या दिवशी श्रीखंड खावं, तर साधकाच्या मनात आलं तर पुष्कळ वेळा ती देवता त्याला बरोबर त्यावेळेस श्रीखंड आणून देते. कुठून तरी येतं श्रीखंड. हा अनुभव आहे खूप, पण हा अनुभव फार मोठा नाही आहे. काही लोकांना काय वाटतं, असे अनुभव आले की आपण खूप मोठं झालं काही, असं वाटतं. तुम्ही आत्ता सध्या हे नर्मदाच्या प्रदक्षिणेवरचे किंवा काही थोडेफार साधना केलेल्या लोकांचे पुस्तकं वाचा, तर या अनुभवाच्या पलीकडे काही नाही आहे. कळलं का? माझ्या मनामध्ये आलं त्या दिवशी आणि हे आणून दिलं, ते एकानं आणून दिलं, असेच अनुभव आहेत. आहे की नाही? हे अनुभव काही फार मोठे नाहीत. हे अनुभव तुम्हाला घर बसले येतात. त्यासाठी ते जंगलातही द्यायची गरज नाही. मी तुम्हाला सांगतो, जंगलातला अनुभव असा असतो, जंगलामधला आमचे गुरुजी जे सांगत होते ते सांगाल तुम्हाला. मी आता अनुभवच सांगतोय की गुरुजी असं म्हणायचे, जवळ काही असो अथवा नसो, जंगलामध्ये
जे निर्माण करायची तयारी आहे, इच्छा आहे, ती निर्माण होणं हा खरा अनुभव म्हणायची ते आपोआप निर्माण होणं. गुरुजींनी आमच्या केलेलं आहे ते. 1967ला जेव्हा ते तिथं गेले सावरगावला, तर तिथं काहीच नव्हतं. 67 नंतर तिथं ते सगळं निर्माण झालं आणि आज पाठशाळांत तिथे एवढे लोक तयार झाले. हे जंगलामध्ये जाऊन, म्हणजे जे नांदेडहून ते ज्यावेळेस गेले होते तेव्हा त्यांच्याजवळ फुटकं कपसुद्धा नव्हता, म्हणजे भांडेसुद्धा नव्हते त्यांच्याजवळ की कुठले. असं असतानाच सगळं निर्माण झाले तिथं. याला म्हणतात साधना, याला म्हणतात हे की ती साधना करत असताना काय असतं ते निर्माण होणं. ते काय असं काही चमत्कारासारखं होत नसतं एका रात्रीतून, हळूहळूच होत असतं. पण त्याला ती एक अनुभूती, म्हणजे तुमची उपासना, तुमची साधना, तुमचा तप, तुमचं ते काय जे तुम्ही म्हणाल ते कसं काम करतं त्यासाठी. हे जनरल तर हे असे तर कितीतरी अनुभव आम्ही सहज जाता जाता पाहिलेले आहेत. जाता जाता आमच्या काळामध्ये आम्ही असे पाहिलेले आहेत की आता तेलाचा डबा संपला, फोडणीला तेल नसायचं, बिना फोडणीचं वरण आज दुपारी खाल्लं. कोणी एखादं पोरगं जर म्हणलं की आज काही वरण फोडणी नव्हती, काही नव्हती असं म्हटलं, ठीक आहे येईल असं कोणीतरी म्हणायचं. आणि ही गोष्ट ज्यावेळेस गुरुजींच्या कानावर जायची, ठीक आहे म्हणायचे. ठीक आहे म्हणल्यानंतर बरोबर कुठून ना कुठून तरी तेलाचे डबे 2-3 येत होते. हा अनुभव आम्ही जाता जाता खूप वेळा पाहिला. म्हणजे त्याच्यासाठी काही विशेष काही नाही, ठीक आहे एवढ्या एका शब्दामध्ये ते होऊन जात होतं. पण ही अनुभूती खरी अनुभूती नाही. ही पुष्कळ वेळा ही काय आहे, गुगली असते, ती गुगली असते, ती माणसाला ते अडकवणारी असते. त्याच्यात खरी अनुभूती अशी की परमात्म्याशी एकता प्राप्त होणे किंवा परमात्म्याचं सगुण दर्शन होणे. सगुण दर्शन झालं पाहिजे. आणि मी आत्ता जसं म्हटलं, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं सामर्थ्य त्याच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. हे सामर्थ्य निर्माण होणं हे खरं अनुभूतीचं लक्षण आहे. जसं त्या ब्रह्मानंद म्हणून आमचे गुरुजींचे एक मित्र होते, मागे पण मी एकदा सांगितलं होतं मला वाटतं, ते आज महाराजांची जयंती पण आहे, प्रल्हाद महाराजांची आज जयंती आहे. त्या चिखलीला सराफ म्हणून कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये हे जन्मलेले होते. ते महाराजांच्या बरोबर होते. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांच्या मनात असं आलं की आपण ब्रह्म व्हावं, आणि म्हणून त्यांनी रामानंद महाराजांना, प्रल्हाद महाराजांचे जे गुरु आहेत, त्यांना शरण गेले. त्यांना विचारलं मी काय करतो. रामानंद महाराज सांगितले की तू गायत्री पुरस्चरण कर. आणि मग त्यांनी गायत्री पुरस्चरण सुरू केलं. तर ते जवळपास 6-7 गायत्री पुरस्चरण झाले. अनुभूती ज्याला म्हणतात ती काय आली नाही. आत्ताही गायत्री पुरस्चरण करणाऱ्या लोकांना किती अनुभूती ती शंकाच आहे. ज्याला अनुभूती म्हणतात ते काही नाही. काय 6-7 गायत्री पुरस्चरण. पण 8व्या गायत्री पुरस्चरणाच्या वेळेस असं झालं, एक अक्कलकोटचा ब्राह्मण अचानक आला. आता त्या अक्कलकोटचा ब्राह्मण म्हणजे नेमकं कोण, त्या ब्राह्मणानं सांगितलं मी अक्कलकोटचा आहे म्हणून. आणि येऊन त्यानं सांगितलं काय करता वगैरे चौकशी केली. ते ज्या मंदिरात राहत होते त्या चिखलीला एका मारुती मंदिरात राहून ते तप करायचे. त्या मंदिरात तो आला. दुपारी त्यानं दर्शन घेतलं, विचारलं त्यानं, आणि काय करता वगैरे चौकशी केली. त्यांनी सांगितलं की काही दिवसापासून मी इथं बसून गायत्रीचा जप करतोय, गायत्री पुरस्चरण करतोय. किती झाले म्हणजे 7 गायत्री पुरस्चरण झाले. मग अनुभूती काही नाही. छोटे मोठे अनुभूती आली, पण ती प्रत्यक्ष अनुभूती काही शिकवून ती नाही. आणि तर त्या ब्राह्मणांनी 2 मंत्र सांगितले त्यांना, हे जपा म्हणजे तुम्हाला अनुभूती होऊन जाईल. 2 मंत्र म्हणजे गायत्रीच्या मागे पुढं काहीतरी त्यातलं एक रहस्य असेल, ते 2 मंत्र सांगितलं. आणि ते झाल्यानंतर तो मनुष्य, हे कागद वाचेपर्यंत तो मनुष्य गायब झाला, अंतर्हित झाला. आता तो अक्कलकोटचा ब्राह्मण म्हणजे कदाचित स्वामी समर्थ असतील असा एक अंदाज आहे, माहीत नाही. कारण ते अंतर्हित झाले, ते कुठे गेले काय गेले कोणाचं कळलेलं नाही. त्यामुळं आपण म्हणू शकतो असं. तर ते झालं की त्याच्यानंतर मात्र त्यांना असं एकदम लक्षात आलं, एक 2-3 दिवस त्यांनी त्या पद्धतीने जप केला की अन्यथा कर्तुम सामर्थ्य त्यांच्या मनामध्ये आलं. म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य जे आहे, जी अनुभूती ती आली. त्यांनी पत्र पाठवून महाराजांना आणि आमच्या गुरुजींना कळवलं होतं की असा एक ब्राह्मण आला आणि त्यानं हे सगळं सांगितलं. आणि मला एक 4च दिवस मी अशा पद्धतीने जप करतोय, मला ती अनुभूती आली. याला अनुभूती म्हणतात की आज मी जगामधलं काहीही करू शकतो असं मला वाटायला लागलं. माझ्या अंगात एवढा आत्मविश्वास आला की जगताची रचना बदलू शकतो मी, एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये आलं असं मला म्हणजे हे अनुभूती. तर ही अनुभूती येण्यासाठी काही वेळा तपच करावं लागतं.
असं एका दिवसात 2 दिवसात होत नाही. म्हणजे इथं तुम्ही जर या घटनेकडे जर पाहत असाल, या घटनेकडे पहा की परमात्मा स्वतः सांगायला आहे, परमात्म्यानं मनात आणलं तर 2 मिनिटात अर्जुनाला ती अनुभूती तो देऊ शकतो. अर्जुन तेच म्हणतो की तुम्ही मनात आणलं तर मला देऊ. पण पुन्हा उपयोगात आणलं नाही ना, कोणाला नाही, ते लगेच गेले ते. विसरले नाही, विसरले नाही. ते मंत्र मी देतो हे म्हणाले. काय झालं, पत्र झालं. बरं तुम्ही मध्ये म्हणून पुन्हा सांगतो. तर ते पत्र लिहून त्यांनी कळवलं. मग हे त्यांना भेटायला गेले. हे भेटले, ते काहीतरी दुपारी त्यांना पोचले होते. जालन्याहून ते चिखलीला जाणं वगैरे त्या काळातल्या प्रवासाच्या हिशोबानुसार दुपारी पोचले. तर जेवण झाल्यानंतर त्यांनी चर्चा केल्यानंतर गुरुजींनी त्यांना विचारलं होतं की ते 2 मंत्र तू मला देशील का, तुला एवढ्या कष्टाने मिळाल्या, त्या 7 पुरश्चरणाचेच कष्ट म्हणायला लागतील ना, ते उगीच सोपं थोडीच आहे एवढ्या. म्हणून गुरुजींनी मागितले होते ते मंत्र. तर ते म्हणे मी आज तर देऊ शकत नाही म्हणे, कारण आता जेवण झाले, उद्या सकाळी देईन, स्नान झाले मी देतो म्हणे. तर सकाळी तर ते म्हणले मी सकाळी तर मला इकडं कॉलेजला येते, ते कॉलेजला शिकवत होते त्यावेळेस गुरुजी, याला आयुर्वेदिक कॉलेजला शिकवायचे. तर ते म्हणे आता असं करतो, मी पुढल्या रविवारी येतो. पुढल्या रविवारच्या आत तर ते गेले, वारलेच ते. म्हणजे ते मंत्र कोणाच्याही कामाला आले नाही. दुसरं म्हणजे याचा अर्थ दुसऱ्याला सहजासहजी भेटणारी नव्हती ती, हे लक्षात घ्या. याचा अर्थ काय आहे, मी मगापासून जे माझं सांगणं तात्पर्य आहे की अनुभूती जी असते ती सहजासहजी. इथला ही घटना पण पहा, या घटनेकडे परमात्मा स्वतः असताना परमात्म्याने ती अनुभूती दिलेली नाही अजून त्याला, अर्जुनाला. या सगळ्या विवरणावरून तेच लक्षात येतं, दिली नाही. परमात्म्याच्या मनात आलं असं दिलं असतं, पण असं नाही आहे. साधकानं स्वतः चाललं पाहिजे. गुरु शब्दाचा अर्थ हाच आहे. गुरु म्हणजे काही ते खरं म्हणजे फार चुकीचं आहे आपल्याकडे. आता गुरु म्हणजे ते पहिलेपासून सगळं शिकवत बसणं असं नसतं. गुरुने फक्त मार्गदर्शन करायचं, स्वतः त्यानं चालायचं. म्हणजे PhD जसं असतं की नाही, PhDला मार्गदर्शक नामाला असतो, पण प्रत्यक्ष तुम्ही लिखाण केलं पाहिजे. ही PhDलाच नाही, पहिलेपासून शेवटपर्यंत असं असतं. साधनेमध्ये गुरु 2 प्रकारचे असतात. त्यातले एक मर्कट न्याय आणि एक मात्सन्याय, आपलं काय मार्जारण न्याय. तर मार्जारण न्यायाची आपल्याला अपेक्षा असते, पण दरवेळेस मार्जारण न्यायचं होतं असं नाही. मार्जारण न्याय काही त्याला एक मर्यादा आहे, सगळीकडे नाही गुरुने हे करत. जसं त्या शूद्राला त्यांनी सगळं केलं, पण पुन्हा त्याला शूद्रत्वच दिलं. ते काही विशिष्ट कामापुरतं त्याचा वापर केला आणि नंतर त्याचं सगळं नष्ट केलं. का, ते काम होतं म्हणून केलं. म्हणजे त्याचं त्याला काय झालं असतं तर तसं ठेवलं असतं तर त्याचा एक तर विपरीत परिणाम झाला असता, त्याला अहंकार झाला असता. म्हणजे ते त्या अहंकारानं उलट त्याचा नाशच झाला असता त्या मनुष्याचा. जसं एखाद्याच्या अंगावर आपली कॅपॅसिटी जर खूप कमी असेल आणि त्याच्यावर एकदम जर खूप काही येऊन पडलं तर तिथं जर नष्ट होतं. एखादी झोपडी, त्याच्यामध्ये राहणारे 10 माणसाचे किंवा हे घर आहे, या घरात 10 माणसं राहण्याची कॅपॅसिटी, एकदमच 1000 लोक आले तर जसं सगळी व्यवस्था होऊन जाते आणि ते उलट काहीतरी वेगळंच होऊन जातं, तसं असतं ते. अशी काही अनुभूती यायची म्हणजे ते खूप मोठी पॉवर आहे. ती जर धारण करण्याचं सामर्थ्य साधकात नसेल, साधक नष्ट होतो. उलट त्याला ते न मिळणं हे त्याच्या हिताचं असतं. म्हणून गुरु काय करतात, कोणती उपासना द्यायची आणि कोणती नाही द्यायची. म्हणजे काय नेहमी असं सांगितलं जातं की गुरु सांगतील तीच उपासना करावी, गुरु सांगतील तीच उपासना करावी. याचं हे एक कारण आहे की ती उपासना तुम्हाला लागू पडते की नाही लागू पडते हे कळलं पाहिजे ना. मंत्रांच्या बाबतीत तर असं आहे की 4 प्रकारचे मंत्र असतात, सिद्ध, साध्य, सुसिद्ध आणि अरी. त्यातला अरी मंत्र म्हणजे शत्रू. त्याच्यात असं आहे की सिद्ध सिद्धिती कालेन साध्यस्तु जप होमतः सुसिद्ध तत्क्षणादेव मूलान्यरी निकृंतती असं म्हटलंय. की सिद्ध मंत्र जो आहे तो जप करत बसलं तर दीर्घकाळाने त्याचा अनुभव येतो. साध्य मंत्र जर असेल, तो साध्य कोटी देणारा असेल तो मंत्र, तर त्याचा जप दुप्पट तिप्पट केल्यानंतर, हवन वगैरे केल्यानंतर काही अनुभूती येते. सुसिद्ध मंत्र मात्र तत्क्षणात येतो. आणि अरी मंत्र जो आहे तो समजा चुकून आपण घेतला गेला, आपल्याकडून बोलून घेतला, तर तो मुळात आपला नाश करतो, त्या साधकाचा नाश करतो. मूलान्यरी निकृंतती, हे वरवर झालं. याच्याशिवाय पुन्हा पाहण्याची पद्धत अशी की सिद्ध, साध्य, सिद्ध, सुसिद्ध, सिद्ध, अरी असे पण क्रम आहेत त्यांच्यातले. या 4 याच्यातले पहिली ही कोटी सिद्ध, साध्य, सुसिद्ध, अरी, आणि नंतर मग सिद्ध, सिद्ध, सुसिद्ध, सुसिद्ध असे मंत्र आहेत. त्यातला सगळीकडून सुसिद्ध येणारा मंत्र हा तुमच्या उपयोगाला येतो.
कळलं का? एरवी नाही तर मग तो उपयोगाला येत नाही. म्हणून मंत्र घेत असताना मंत्रशास्त्रवाले नेहमी हे सांगतात की गुरुकडून घ्या. जरी आम्ही इथं काही सांगितलेलं असलं तर कारण त्यातलं मूल म्हणजे तुम्हाला ते लागू पडतं नाही पडत, तुमच्या ठिकाणी ती क्षमता नसेल. एखादा जर सात्विक माणूस आहे त्याला जर कालीची उपासना केली तर तो वेडा होतो. सध्या सवितानंद नावाचे एक आहेत, त्यांचे काही पुस्तकं वाचा. ते सवितानंदांची जी पुस्तकं आहेत ते पुस्तकं वाचल्यानंतर लक्षात येतं की साधनेमध्ये जर चुका झाल्या तर कसं होतं, तर ते माणूस वेडा होतो. आणि त्याला ह्याच्यात काहीच उत्तर नाही आहे. तुमच्या मेडिकलमध्ये मग काही सापडत नाही काय, कारण ते तो मेडिकलनं म्हणजे झालेलाच नाही ना. तो वेडा दुसऱ्याच कारणानं झालेला आहे. म्हणून जे कारणानं झाले ते कारण दूर करण्याचं सामर्थ्य ते समजून घेणारे लोक तरी किती. म्हणून ही सगळी भानगड दूर करून म्हणून मग हे श्रीराम जयराम जय जयराम वगैरे असे काही मंत्र जे आहेत की या मंत्रांना ही काही भानगड नाही आहे. रामदास स्वामींनी फार मोठे उपकार केलेत आपल्यावर. श्रीराम जयराम जय जयराम या मंत्रावरचं हे सगळं दूर केले त्यांनी सांगितलं मी ज्याला देईल त्याला सिद्ध करून टाकेन. बरं की नाही, माझं सामर्थ्य. त्यांनी जे काही तप केलं त्या तपाचा परिणाम आहे. बाकी एलबी साधनेमध्ये कोणती साधना आपल्याला अनुकूल आहे कोणती नाही, आपले कोण गुरु आहेत आपले कोण गुरु नाहीत, कोणती परंपरा आपल्याला अनुकूल आहे, या सगळ्याचा विचार करून गुरु लोक आपल्याला उपासना देतात. आता गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीत म्हटलं तर तशी ही शैव परंपरा आहे तुकामाईची. चिन्मयानंद महाराजांच्या परंपरेतले ना ते चिन्मयानंदांचे शिष्य आहेत, ते शैव परंपरा आहे. पण तुकाराम महाराजांनी त्यांना रामाचा मंत्र दिला. कोणाला? गोंदवलेकर महाराजांना. म्हणजे इकडं परंपरा रामनामाची आली. तर हे जे आहे की बघ याला कोणतं लागू पडतं, शंकराचा मंत्र दिला. हो, महाराजांनी अजून एक कोणाला तरी कृष्णाचाही मंत्र दिलेला आहे. कृष्णाचाही मंत्र दिला. म्हणजे दरवेळेस साधारणपणे महाराजांच्या श्रीराम जयराम हां तसंच. आता हे यांच्याही आमच्या गुरुजींनी सुद्धा ते अंबुगुरू जे धानोरचे आहेत ते मला ते माहिती म्हणून मी सांगतो की ते ज्यावेळेस आले त्यावेळेस ते म्हणले आमची कुलदेवता देवी, तर मग मला देवीचाच मंत्र पाहिजे म्हणाले. तर गुरु आदल्या दिवशी रात्री आलं, उद्या अनुग्रह ठरलेला होता, आज रात्री दिवशी असं म्हणलं. तर त्यावेळेस गुरुजी असंच म्हणले, पाहूत म्हणले बघून. आणि मग ते सगळं पाहून मग ते म्हणले की ठीक आहे तुम्हाला लागेल. आणि मग गुरुजींनी त्यांना देवीचाच मंत्र दिला, त्यांना श्रीराम जयराम जय जयरामचा मंत्र किंवा रामनामाचा मंत्र नाही दिला. तर हे जे आहे ना, पण हे गुरुपदावर आरूढ झालेल्या माणसाच्या ठिकाणी म्हणजे जे खरे अनुभूती संपन्नतेने गुरुपदावर आरूढ झालेले आहेत त्यांना हे सगळं कळतं. नाहीतर म्हणून यासाठी गुरु करत असताना हे सगळं पाहावं लागतं. समजा हे काहीच नाही झालं तर कलियुगामध्ये एक आहे मात्र की भविष्यपुराणात असं सांगितलं कलियुगामध्ये की कलियुगात काही सगळेच मंत्र सिद्ध केलेले महात्मे सापडणार नाहीत. कारण ते लोभ मोह हे जे विकार कलियुगात तीव्र आहेत त्यामुळे तशी माणसं मिळणार. म्हणजे जुनी सगळी लक्षणं कलियुगात लावत बसणं फार अवघड गोष्ट आहे की ती लागणं भेटणं अवघड आहे. अशक्य नाही आहे पण ते अवघड आहे. कारण कधीच असं नसतं की वस्तूच नाही आहे, असं होत नाही. वस्तू असते कुठं ना कुठं असते, पण फार म्हणजे खूपच कमी असते आणि ती समोर येत नाही. कलीचं हेच वैशिष्ट्य की कलीमध्ये खरा माणूसच समोर येत नाही. कलीचं हे दुसरं वैशिष्ट्य, खरा माणूसच समोर येत नाही, दुसरं कोणतरी येतो माणूस. हां, तर त्यामुळं भविष्यपुराणात सांगितलं की तुमचं जे कोणी असेल तर ते कोणाला अनुग्रह घ्यायचा आहे आणि तसा माणूस जर भेटत असेल तर भविष्यपुराणात एक सांगितलं की रामनामाचा मंत्र कुठल्याही ब्राह्मणाकडून करून घ्यावा. कलियुगात स्नान संध्याशील एखादा ब्राह्मण असला, भले तो वरपदा पोचो न पोचो, स्नान संध्याशील असेल तरी त्याचं काम होतं. रामनामामध्ये ते सामर्थ्य. आणि श्रीविद्येमध्ये सुद्धा एक 36 मंत्र असे काढलेले आहेत की ज्या मंत्रांचं सामर्थ्य कलियुगात अबाधित आहे. म्हणजे आणि त्यांना हा विचार नाही कोणता, मी आत्ता मगाशी सांगितलं सिद्ध साध्य सुसिद्ध हरी वगैरे लागू पडतील न पडेल किंवा तो वाईट. समजा एखादा लागू नाही जरी पडला तरी तो वाईट होणार नाही त्या साधकाचं. नाही तर एरवी मात्र साधकाचं वाईट होणं सहज शक्य. म्हणून ब्रह्मास्त्रासारखी विद्या अर्धवट याला शिकवली अश्वत्थाम्याला, त्याचा परिणाम पुढे जगाला भोगावा लागला. पुत्रमोहापोटी शिकवली जरी पण त्याचा परिणाम जगाला भोगावा लागला ना. 2 अस्त्र एकमेकाच्या अंगावर जर आदळले असते तर सगळं जग गेलं असतं. म्हणजे ब्रह्मास्त्र हे कोणावर वापरायचं आणि कोणाला वापरायचं नाही याच्यासाठी काही नियम आहेत. ते नियमाचं पालन अश्वत्थाम्याने केलं नाही कारण त्याच्यात तेवढे संयमच नव्हता.
जेवढा संयम अर्जुनाच्या ठिकाणी होता तेवढा संयम त्याच्या ठिकाणी नव्हता, पण पुत्रमोहापाठी शिकवल्याचा परिणाम हा झाला. म्हणून साधकाची स्थिती काय आहे, त्याच्या ठिकाणी ते गुण आहेत का नाहीत, हे सगळं गुरूंनी पाहिलं पाहिजे, मगच गुरु केलं पाहिजे. म्हणून गुरु लोक शक्यतो मूळ हस्तक्षेप करत नाहीत कधी तुमच्या विधिविधानात. एखाद्या ठिकाणी हस्तक्षेप केला जरी दिसला आपल्याला तर ते अपवाद असते, आणि ते कशासाठी असतं तर ते प्ररोचनार्थ असतं, म्हणजे तुमचा भाव दृढ व्हावा म्हणून. व्यवहारातलं एखादं दुसरं ते मागचं पुढं करतात, या जन्मात संतती नसेल तर मागची पुढची संतती या जन्मात आणून देतात वगैरे, सगळे ते करून टाकतात. ते आपला भाव दृढ होतो. दृढ भाव होण्यापुरतं जेवढं उपयोग आहे तेवढंच करतात, पण बाकी एरवी अध्यात्म पद जे आहे ते उद्धरेत आत्मनात्मानं नात्मान साधे जे स्वतःला फिरावं लागतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.